माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये आत्तापर्यंत कधीच माझ्या व्हिडिओला इतके छान व्ह्यूज आले नाही जेवढे तुम्ही लोकांनी माझ्या लव्ह स्टोरीला व्ह्यूज दिले, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद करते. आणि आज हा शेवटचा पार्ट प्लस संक्रांत दोन्हीही शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ थोडासा मिक्स अँड मॅच असेल, कारण की मलाही वाटतंय की बऱ्याच लोकांना माझी लव्ह स्टोरीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण ते आता बघतात, म्हणून तुमच्यासाठी हा मिक्स अँड मॅच व्हिडिओ असेल. तर सकाळी उठले आणि छान पटापट सगळं काही आवरून घेतलं. रात्रीच किचन कट्टा आवरलेला असतोय म्हणून सकाळी काय टेन्शन नव्हतं. तर पुरणपोळीचा बेत होता म्हणून आधी पुरणाची डाळ आणि बटाटे 3 मी भिजत नाही शिजत घातले होते. तर आता आपण स्टोरीला स्टार्ट करूया, कारण बॅक टू बॅक तुम्ही रेसिपी तर बघूनच घ्याल. मी आणि सचिन कुठे आणि कसं भेटलो पासून तर काय काय प्रसंग आले आमच्या आयुष्यात लग्नाच्या आधी ते सगळं शेअर केलं आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असेल ना त्यांना मी प्लेलिस्ट खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की जाऊन. तर मंडळी, विषय असा होता की माझ्या आईने सांगितलं होतं की मी लग्नाला 1ही रुपये देणार नाही आहे. तिथून सुरुवात झाली होती माझ्या आणि मम्मीचे वादग्रस्त रिलेशन होण्यासाठी. तर हे बघा, आता लव्ह मॅरेज आहे मान्य करते, पण एक आई म्हणून ती पण चुकली नव्हती त्यावेळी. पण असो, आता तो तिचा भाग आहे. तिने नाही केलं काही लग्नात, पण लग्नाची साडी मात्र तिने घेतली आणि बांगड्या पण घेतल्या होत्या. आणि त्या बांगड्यासुद्धा कोल्हापूरला गेल्यावर कळालं की त्या बांगड्या लग्नाचा चुडा म्हणून वापरल्या जात नाही. तर असो, तर फायनली 13 डिसेंबर माझ्या सगळ्या रिलेटिव्हला आम्ही इन्व्हाइट केलं होतं. आणि ऑब्व्हियसली आमच्या घराकडनं कोणी जास्त येणार नव्हतं, कारण एकतर लग्न कोल्हापूरला होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे वडिलांचे जे रिलेटिव्ह आहे ते बुलढाण्याला असतात. तर जास्त लोकांना सांगून पण चालणार नव्हतं, तर फक्त घरच्यांना सांगितलं होतं, कारण की लग्न कशा पद्धतीने होणार आहे हे मला सुद्धा कल्पना. 10 तारखेला मेहंदी काढायला सुरुवात केली हातावरती. आणि असं काही नाही आहे की मेहंदी संगीत वगैरे असला काहीच नाही, फक्त मेहंदी काढायला सुरुवात केली. आणि 11 तारखेला आम्ही कोल्हापूरला जाणार होतो. मी, पप्पा, भाऊ आणि भाऊचा एक मित्र होता. आणि बाकीचे जे काही रिलेटिव्ह होते आमचे ते नंतरच येणार होते. रिलेटिव्हमध्ये कोणीच नाही. मी पुढे सांगते कोण कोण आलं होतं. माझी मम्मी लग्नाला आली नव्हती, कारण हेच की मी लग्नाला येणार नाही म्हणून. पण तर काय करणार, असा विषय झाला की हळद होती माझी 13 डिसेंबरला, सॉरी 12 डिसेंबरला. आणि 11 तारखेला आम्ही सकाळी निघालो, बसमध्ये बसलो आणि आम्ही सगळे निघालो. आणि विषय म्हणजे असा होता की पप्पा आणि मम्मीचं कंटिन्यू फोनवर बोलणं चालू होतं की कसं करायचं, काय करायचं. पप्पा म्हटले तू जर लग्नाला आली नाही तर मी घरीच येणार नाही, मी बघून घेईल माझं काय करायचं. आता मला इतकं धरमसंकट आलं होतं की माझ्या लग्नासाठी, माझ्या आईवडिलांचं लग्नाचं इतकं हे प्रॉब्लेम चालू आहे. पण कसं तरी मी मामांना रिक्वेस्ट केली, मामा काही पण करा पण मम्मीला घेऊन या. माझे मामा आणि अजून 2-3 जण तिकडचे आले होते. आणि माझी मम्मी पण, म्हणजे कसे आले ते सांगते. आम्ही 11 तारखेला गेलो आणि 12 तारखेला हळद होती. मग हळदीच्याच दिवशी सकाळी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. आणि मी खूप लो फील करत होते. मी आले तर खरं कोल्हापूरला, आम्हाला रात्र झाली होती, म्हणजे संध्याकाळ झाली होती सॉरी. आणि पंचगंगेजवळ आल्यानंतर सचिनचा मेसेज आला कुठे आहे, तर मी म्हटलं पंचगंगेजवळ आहे. तर त्याचा अजूनही मेसेज आठवतं की पंचगंगा वेलकम करते नवीन नवरीचं, असं इतकं छान मेसेज त्यांनी केला होता आणि मला खूप भारी वाटलं होतं ते मोमेंट. आणि जसं आम्ही गेलो सचिनच्या मामांच्या घरी गेलो, तर मी, पप्पा, भाऊचा मित्र आम्ही सगळे बसलो होतो. आणि तिकडनं थोड्या वेळानंतर मी वाटच बघत होते की सचिन कधी येतोय. आणि फायनली तो जेव्हा आला तेव्हा मी, म्हणजे पोटात अशा गुदगुद्या झाल्या, एकदम बटरफ्लाय असतात ना, एकदम भारी, खूप भारी फिलिंग होती. मग त्यानंतर काय नाही, आम्हाला दुसरी रूम दिली होती एका ठिकाणी राहण्यासाठी बाजूलाच. मग आम्ही सगळेच तिथेच झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 तारखेला बांगड्यांचा कार्यक्रम होता. मग मम्मीला पण आम्ही खूप कन्व्हिन्स केलं की येऊन जा. तर तिला स्ट्रेसमुळे ना ताप आणि ते आलं होतं, खूप जास्त तापली होती ती. मग फायनली ती निघाली, कार करून आले होते माझे मामा आणि ते सगळे आले होते. तर आणि माझे काका पण येणार होते त्याच दिवशी बुलढाण्यावरनं, त्यांचे पण मित्र येणार होते. तर हळदीचा दिवस होता आणि दुपार झाली, मस्त बांगड्या वगैरे भरल्या छान असं. आणि संध्याकाळी जेव्हा हळदीचा कार्यक्रम, तेव्हा त्याच्या आधी थोड्या वेळा आधी मम्मी आली आणि मग हळदीचा कार्यक्रम स्टार्ट झाला. पण तिची तब्येत खराब होती, कारण का आता तिने खूप जास्त स्ट्रेस घेतला होता माझा. मग तरी पण ती माझ्याशी काशी व्यवस्थित बोलत नव्हती आणि मला खूप गिल्टी फील होत होतं खूप जास्त, कारण मला ना एकतर खूप पॅम्पर करत होते माझे सासरे
सासरचे लोक. आणि इकडे मम्मी खूप अशी हे होती, रुसलेली होती. रुसलेली म्हणजे ती काय काय फील करत असेल यार, लिटरली मला वाईट पण वाटतंय खूप. पण ठीक आहे, असू दे. पण माझे आई वडील भाऊ हे सगळे आम्ही सगळे एकत्र होतो, ह्याचा एक कुठेतरी आनंद पण होता. असं काही सीन क्रिएट नाही केला तिनं, एकदम नॉर्मलच होती. पण ते रुसवा तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट जाणवत होता. मग काय नाही, कसं बसं तरी हळद लागली छान. कसं बसं नाही, हळद खूप छान लागलेली आहे. आणि कार्यक्रम खूप सुंदर, धमाल मस्ती, DJ विजे एकदम जबरदस्त पद्धतीने हळदीचा कार्यक्रम संपला. आणि ती रात्र खूप सुंदर गेली बाय द वे, खूपच छान. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. तर सासूबाईंनी विचारलं होतं आधीच की मेकअप आर्टिस्ट वगैरे सांगायचे का, तर मी त्यांना नाही सांगितलं होतं, कारण मला फारच हाऊस की माझ्या लग्नात मीच मेकअप करेल. तर फक्त 500 रुपयाच्या प्रोडक्टमध्ये, म्हणजे मी काय विकत नव्हतं घेतलं, जॉबवर मी जे हे करायचे ना त्याच प्रोडक्टने मी माझं मेकअप केला होता. आणि छानपैकी लग्न माझं त्या दिवशी झालं. तर अशी स्टोरी होती. आणि लग्नानंतर पण बऱ्याच गोष्टी झाल्या. लग्नाचा अल्बम जेव्हा शेअर करेल नेक्स्ट पार्टमध्ये तेव्हा सांगेल की लग्नात काय काय झालं. तर आता ही माहेश्वरी साडी आहे बाय द वे. आणि खूप सुंदर आहे, प्युअर हँडलूम माहेश्वरी साडी आहे, जी मी चंद्रमा रोहिणी बाय धनश्री हिच्याकडनं मागवली, म्हणजे आपली लाडकी हाऊस क्वीन. तर मी तिच्याकडनं ऑलरेडी 3 साड्या घेतल्या आहे. मी सगळ्या विकत घेते तिच्याकडनं, कारण कसं आहे ना की एकतर तिचा जो पेज आहे तो ट्रस्टेड आहे. आणि एवढ्या महागड्या साड्या घ्यायच्या म्हटल्यानंतर थोडंसं कसं ट्रस्टेड पेज पाहिजे असतो. तर आतापर्यंत मी ज्या साड्या नेसल्यात, जसं की तुम्ही पाहिलं असेल ग्रीन कलरची माहेश्वरी होती, प्लस आता मीटअपच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी एक साडी नेसली होती, तीसुद्धा मी तिच्याकडनंच घेतली आहे. सगळ्या साड्या मी विकत तिच्याकडनंच घेते. तर ही मला 3700 रुपयाला पडली. आणि तुम्ही कापड पाहू शकता, इतकं सुंदर आहे ना. आणि म्हटलं चला आपण नेहमीच नाही का मोठ्या दंडाचं म्हणजे मोठ्या स्लीव्सचं ब्लाऊज घालतो, तर यावेळेस म्हटलं चला नॉर्मल असं स्लीवलेस घालूया, थोडंसं बोल्ड लुक करूया. तर इथे मी मेकअप करते. मी केलेला मेकअप प्रोडक्ट जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल, कारण हे माझे पर्सनल प्रोडक्ट आहे, ज्या मी स्वतःच्या प्रोडक्टनीच मेकअप केलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम सिम्पल मेकअप केला. आणि बरेच लोक उत्सुक असतील की काय तू मध्ये स्टोरी सोडते आहे, पण असं नाही आहे. कारण मला थोडंसं जाणवलं की आता बास झालं आहे ना, लव्ह स्टोरी किती सांगायची नाही का, आता मलासुद्धा कंटाळा येत होता ॲक्च्युली तेच सांगायला. पण तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप छान आला. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी मेकअप करत होते ना, तेव्हा माझी आई माझ्या बाजूला उभी होती. आणि तिचं ना असं मन भरून येत होतं खूप जास्त, माझ्या बाजूलाच होती ती. तर मी तिला मिठी मारली आणि म्हटलं मम्मी मला प्लीज माफ कर, आत्तापर्यंत जे काही झालं असेल ह्या 3-4 महिन्यामध्ये, तर प्लीज म्हटलं माफ कर मला. आणि मी खूप रडले, खूप रडले त्या दिवशी, खूप रडले. आणि माझी मम्मी पण खूप रडली. मम्मी मला फक्त एवढंच बोलली की बेटा ठीक आहे म्हणे, मला राग आलाय तुझा, पण एक गोष्टीचा खूप आनंद आहे की जे काही होत आहे ते खूप छान होतं आहे. आणि खरंच खूप चांगले लोक भेटलेत तुला, त्यामुळे ती खूप समाधान झाली. आणि मग मेकअपच्या टायमिंगपासून तर लग्न होईपर्यंत सगळं इतकं छान झालं ना, खूप खुश होते. म्हणजे डोक्यावरचं वजं एक असतं ना, ते कमी झालेलं माझं. तर लग्नाच्या आधीला दिवशीपर्यंत जे तिचं माइंडसेट होतं ते माझ्या लग्नाच्या दिवशी ते पूर्णपणे तिने हे केलं. म्हणजे 50-50 होतं. सचिन छान आहे, सचिनच्या घरचे छान आहे, सगळं छान आहे. पण तेच नाही, एक फक्त कास्टमुळे तिला थोडंसं त्रास होत होता आणि थोडासा इगो पण हर्ट झालेला तिचा. पण असो, अशी आमची ही लग्नाची स्टोरी. इथून पुढं पण लाईफमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. पण आम्ही आहोत, 13 वर्ष झाले आहेत आणि इथून पुढं पण आम्ही. तर आज संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे मी घरामध्ये. आणि त्यांच्यासाठी मी छान ढोकला, समोसे आणि बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या. आपल्या नावाचं हे कस्टमाइज आहे, ज्या एकच मिनिट आहे. सगळ्यांना माझा हा लुक खूप जास्त आवडला होता. इयरिंग्स, फिंगर रिंग आणि चोकर, मंगळसूत्र सगळंच खूप छान होतं.
आजूबाजूला खूप जण आहेत राहायला, तसे खूप लोकांना मी बोलवू शकले असते, पण जास्त असं बोलणं होत नाही ना सहसा, त्यामुळे नाही. म्हणजे ओळखीचे जास्त क्लोज आहे त्यांनाच मी बोलवलं आणि छान असं फर्स्ट टाईम हळदी कुंकाचा कार्यक्रम ही मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये करते. तर खूप छान एक्सपिरियन्स होता माझा हा. तर माझ्याकडं जे काही मी वाणासाठी आणलं होतं ना, ते आपल्याच फॉलोवरपैकी एक आहे जी आपल्या घरी येणार आहे लवकर, ती पण मी तुम्हाला दाखवेल. तिचा बिझनेस आहे, ती हँडमेड गोष्टी बनवते आणि मला खूप छान वाटतं की बायका काहीतरी करू इच्छिता. तर असंच तुम्हालाही तुमचं काही होममेड काही असेल, प्रमोट करायचं असेल तर तुम्ही मला फ्री ऑफ कॉस्ट सांगू शकता. मी नवीन कॅमेरा आणला आहे ना, तेव्हापासून मी फक्त एक शूट घेतला होता जेजुरीला आणि एक शूट घेतला होता गंगा आरती आणि त्र्यंबकेश्वरला. त्यानंतर मी शूट घेतलाच नाही आणि मलाच असं प्रॉपर जास्त काही येत नाही यातलं. तर आज बऱ्यापैकी शूट घेतला होता, पण आज तुम्ही जो फोनमध्ये आज हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय ना, तर तो माझ्या फोनमध्ये घेतलेला आहे OnePlus 12 Pro आणि कॅमेरामधला लवकरच शेअर करेल. वर्षभरात कधी इतका डान्स केला नसेल तेवढा डान्स मी इथे केला आणि मला खरंच खूप मज्जा आली. म्हणजे माझी मकर संक्रांत एकदम मेमोरेबल झालेली. हा ग्रुपसुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे. बाय द वे हे माझे फॉलोवरच होते, नंतर माझे फ्रेंड्स झाले. खूप छान वाटलं कारण की आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांची मुलं कंटिन्यू माझ्या घरी असतात खेळायला, तर एक छान बॉन्डिंग झाली आहे.
तर आय होप जाईल तिथे अशाच पद्धतीने छान छान लोक भेटतील, कारण की आता शेवटचा स्टेप आपला हा पुण्यात असणार आहे आणि आता फ्युचर प्लॅनिंग तिथेच करते मी. तर होपफुली तुम्ही आजचा व्हिडिओ माझा एन्जॉय केला असेल. कसा वाटला? लव्ह स्टोरी पार्ट आपल्या इथे संपलेले आहे, पण लग्नानंतर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, त्या आम्ही कशा म्हणजे ओव्हरकम केल्या त्याचं पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये लग्नाची स्टोरी म्हणजे लग्नानंतरच्या 13 वर्षाची स्टोरी, त्यानंतर प्रेग्नन्सी, थर्ड प्रेग्नन्सीचं जे काही माझं राहिलं होतं तुम्हाला सांगायचं ते पण सांगायचं आहे, प्रेग्नन्सी जर्नी पण शेअर करायची आहे, प्लस बऱ्याच गोष्टी याच्या शेअर करायच्या. पण तुम्हाला काय बघायला आवडेल, म्हणजे काय बघण्याची इच्छा आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून, प्लस नवीन जे यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, त्यांच्या चॅनलला ग्रोथ मिळण्यासाठी, किंवा तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत यूट्यूबच्या रिलेटेड, सक्सेस होण्याच्या रिलेटेड, तर कम्युनिटीला मी एक पोस्ट करणार आहे. तुम्ही तिथे तुमचे मतं मांडवू शकता की तुम्हाला कोणते क्वेश्चन्स आहेत तुमच्या मनामध्ये, तिथे जाऊन तुम्ही नक्की शेअर करा. जे जे प्रश्न असतील त्याच्यावरती मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण तिथे जवळपास 10 ते 15 तरी क्वेश्चन्स असले पाहिजे, तर त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ मला बनवता येईल की मी शूट कसा करते, एडिट कसा करते, कधीपासून स्टार्ट केलं, किती मला प्रॉब्लेम्स आले, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे शेअर करेल. पण तुमचेसुद्धा प्रश्न आपण तिथे घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला आणि कुठल्या पद्धतीचे व्लॉग्स पाहायला आवडतील ते पण मला सांगा. तर अशा पद्धतीने गरमागरम पुरणपोळी केली आहे आणि असा काहीसा माझा दिवस होता. आणि शूट करणं हे खूप डिफिकल्ट टास्क असतं, त्यात आणि आपले काही प्रमोशन शूट असतील तर बापरे गेलं समजून चला. तर हे छानपैकी असा स्वयंपाक केला, पण मी सचिनला खूप मिस केलं, कारण की पुरणपोळी म्हटल्यानंतर तो नव्हता तर थोडंसं वाईटच वाटत होतं. चला बाय.